डिसेंबर महिन्याची सुरुवात होतानाच चाहूल लागते ती म्हणजेच नाताळ सणाची। नाताळ सण हा जवळपास आठवडाभर साजरा केला जातो। या सणादरम्यान जे लहान मुलं असतात त्यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह आनंद संचारलेला असतो, कारण त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यात आलेलं असतं की तुम्हाला सांता क्लॉज येऊन एक छोटंसं असं लहानसं असं आकर्षक असं गिफ्ट देऊन जाणार आहे। त्यामुळे लहान मुलांमध्ये वेगळाच आनंद संचारलेला असतो। आपण आता मुंबईमधील मरीन ड्राईव्ह येथील जे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या समोर आहोत। या हॉटेलच्या वरती आपण जर पाहिलं तर छोटे असे सांता क्लॉज ठेवलेले आहेत। पांढरी शुभ्र दाढी आणि लाल कपड्यांमध्ये असे हे छोटे सांता क्लॉज आहेत। त्याचप्रमाणे जर त्यांच्या बाजूला मध्यभागी पाहिलं तर आपल्याला दिसतंय गिफ्ट्स ठेवण्यात आलेले आहेत। हेच गिफ्ट्स, याच गिफ्टचं आकर्षण जे असतं ते लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतं, कारण त्यांना वाटत असतं की सांता क्लॉज दूर देशातून आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट्स घेऊन येणार आहे। त्याच अनुषंगाने इथे गिफ्ट्स ठेवण्यात आलेले आहेत। दोन्ही साईडला जर आपण पाहिलं तर ट्री ठेवण्यात आलेला आहे। क्रिसमस ट्री याला म्हटलं जातं आणि हे क्रिसमस ट्री देखील सजवण्यात आलेला आहे। छोटे बॉल्स असून त्यात किंवा स्टार्स जे आहेत ते उंचावरती असे लावण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे मरीन ड्राईव्हवरील हॉटेल मरीन प्लाझा जे आहे ते सजवण्यात आलेलं आहे। लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर इथे सुट्टी असल्यादरम्यान येत असतात। क्रिसमसची सुट्टी जी असते ती 25 तारखेपासून 1 तारखेपर्यंत असते आणि त्याच दरम्यान लोक त्यांच्या परिवारासोबत हॉटेल्समध्ये किंवा इतर विविध ठिकाणी जात असतात आणि त्यांनाच नाताळ असल्या कारणाने तो फील यायला हवा। याच अनुषंगाने सर्वत्र माहोल जो आहे तो नाताळचा माहोल आपल्याला पाहायला मिळत आहे। उद्यापासूनच या सणाला सुरुवात होत आहे। अवघ्या 1 दिवसावरती हा सण येऊन ठेपलेला आहे। त्याच अनुषंगाने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर तयारीला सुरुवात झालेली आहे। मुंबई नगरी जी आहे आपण त्याला म्हणतो ती संपूर्ण नाताळ या सणामध्ये दंग झालेली आहे। त्याच अनुषंगाने सर्वत्र लोक देखील मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असतात। त्याचप्रमाणे हॉटेल, सिनेमागृह या ठिकाणी जाऊन ते या सणानिमित्त आनंद लुटत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।